नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की मला तुमचे सर्वात जास्त डाऊट येत आहे की सर महाराष्ट्र स्टेटमध्ये जवळपास नवीन काय जे आहे ते गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज जे आहे ते स्टार्ट होणार होते 2024साठी. तर ते कुठे स्टार्ट होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहेत आणि त्याची अपडेट नेमकी कुठे आलती, त्याची तुम्हाला एक सविस्तर इन्फॉर्मेशन हवी. त्यासाठी मला खूप सारे मेसेज आणि कॉल येत होते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल की महाराष्ट्र स्टेटमध्ये जो काय मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला होता त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की राज्यात जवळपास 6 ठिकाणी आम्ही BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते स्टार्ट करणार आहोत किंवा नर्सिंग कॉलेज जे आहे ते स्टार्ट करणार आहोत. आणि ते कुठे स्टार्ट होतील, त्याची इंटेक कॅपॅसिटी किती राहील, समजा म्हणजे एका वर्गामध्ये किती विद्यार्थी राहतील, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या सिंगल व्हिडिओमध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर जर समजा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा, कारण जेणेकरून की भविष्यात जी काय महाराष्ट्र स्टेटची ॲडमिशन प्रोसेस होईल BSc नर्सिंग, ANM GNM नर्सिंग बद्दल, तर ती पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस ऑनलाईन होते आणि त्याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या चॅनलवर एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला PDF हवे असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तिथं आम्ही तुम्हाला प्रत्येक PDF एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये पण शेअर करू. तर पहा, 14 फेब्रुवारी 2024ची नोटीस तुम्हाला बघायला भेटेल, जी की ऑफिशियल महाराष्ट्र स्टेटचं जे काय मंत्रिमंडळ आहे ना, त्यांनी एक निर्णय घेतला होता महाराष्ट्र शासनाने आणि त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं की राज्यात जवळपास 6 ठिकाणी जे आहेत ते नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. जर आपण सविस्तर माहिती बघितली तर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लाईन बघायला भेटते की राज्यात जवळपास तुम्ही बघितलं त्या ठिकाणी जळगावमध्ये, लातूर जिल्हा, बारामती झालं, सांगलीमध्ये कुठे तर मिरजमध्ये समजा, नंदुरबार आणि गोंदिया ह्या 6 सिटीमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहे ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते तुम्हाला 100 विद्यार्थी म्हणजे जवळपास तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटेल. कुठं एक तर जळगावमध्ये, लातूरमध्ये, बारामतीमध्ये, सांगलीमध्ये, मिरजमध्ये, नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी. आणि जवळपास त्या ठिकाणी 100 विद्यार्थ्याची जी आहे ती प्रवेश क्षमता राहील, म्हणजे एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी राहतील. जसं की तुम्ही जर बघितली अदर गव्हर्नमेंट कॉलेज तर त्या ठिकाणी 50ची इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला बघायला भेटते, पण यांनी या ठिकाणी 100ची इंटेक कॅपॅसिटी मेन्शन केलेली आहे. तर तुम्हाला हे बघायला भेटतं. आणि जिथं समजा जे काय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज राहील ना, त्याच ठिकाणी तुमचं गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज पण सुरू होताना तुम्हाला बघायला भेटेल. जसं की समजा लातूरचं बघितलं तर लातूरचं ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल ना, तर त्याच ठिकाणी लातूरचं गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज पण तुम्हाला चालू होताना बघायला भेटेल. जसं की बारामतीचं ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज पण बघायला भेटेल. जवळपास त्यांनी खाली आणखीन काय माहिती दिलेली आहे की टोटल खर्च वगैरे किती येत आहे. तर या शासकीय जे काय महाविद्यालय आहे तर पहिल्या 4 वर्षासाठी सुमारे जवळपास 173 कोटी 88 लाख, तसेच 5व्या वर्षापासून प्रतिवर्ष 13 कोटी 99 लाख इतका निधी त्यांनी देण्यात आलेला आहे किंवा देण्यात येईल, अशी अपडेट यांनी या ठिकाणी दिलेली आपल्याला सविस्तर बघायला भेटते. त्यानंतर यांनी खाली या ठिकाणी नंदुरबार व गोंदिया येथील जे काय विद्यालय आहे ना, तर त्यांची स्कीम वगैरे ते पण मेन्शन केलेलं आहे. तुम्ही ते पण या ठिकाणी वाचू शकता. जवळपास 10 कोटी इतका निधी त्यांना पण देण्यात आलेला आहे 2 कॉलेजसाठी समजा. त्यानंतर बाकी जो काय आहे समजा बांधकाम असेल किंवा त्या ठिकाणी फर्निचर वगैरे असेल किंवा जे काय समजा त्या ठिकाणी कामगार वगैरे राहतील तर त्यांच्यासाठी पण यांनी किती खर्च केलेला आहे, जवळपास 32 कोटी 97 लाख जो आहे तो खर्च या ठिकाणी यांनी मंजूर केलेला आहे. आणि जे काय तुमचे जळगावमध्ये, लातूरमध्ये, बारामती, सांगली, मिरजमध्ये जे काय कॉलेज चालू होणार ते यांच्यासाठी जवळपास यांनी टोटल जर आपण खर्च बघितला तर 107 कोटी 94 लाख एवढा मंजूर केलेला आहे. तर आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट हीच होती की यांनी खर्च किती दिला हे नसून आपल्यासाठी हेच होतं की जवळपास राज्यामध्ये 6 ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज नर्सिंगसाठी बघायला भेटतील. और ते कोणते जिल्ह्यामध्ये, तर मी तुम्हाला जिल्ह्याचे नावं पण मेन्शन केले आणि ह्यांची जी काय इंटेक कॅपॅसिटी राहणार आहे, म्हणजे 1 वर्ष समजा 2024 मध्ये हे चालू झाले तर आपल्याला ऑफिशियल CET सेलचा जो सीट मॅट्रिक्स आहे राऊंड 1 साठी त्यामध्ये यांची नावे बघायला भेटतील. आणि तिथं जर हे नावे आले त्या ठिकाणी जवळपास 100ची इंटेक कॅपॅसिटी म्हणजे जवळपास 600 जागा आहेत तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच्या या ठिकाणी बघायला भेटतील. तर 600 सीट इन्क्रीज होतील. जर ह्या 600 जागा जर वाढून आल्या तर तुमचा जो कट ऑफ आहे लास्ट इयर जेवढ्या SML पर्यंत किंवा कॅटेगरी रँक पर्यंत अलॉटमेंट झालं ना, त्याच्या खूप खाली पण जो आहे तो गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ जाऊ शकतो. तुम्ही ही पण गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. तर याची जी आहे समजा ऑफिशियल अपडेट आपल्याला CET सेल बघायला भेटते, ती ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी ती पण तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. एक छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किती नवीन गव्हर्नमेंट कॉलेज येणार आहे, ते कोणत्या ठिकाणी येणार आहे, त्यांची इंटेक कॅपॅसिटी किती राहील, पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तिथं आम्ही पेड काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला सर्व माहिती देऊ. त्याचबरोबर जर तुम्हाला कॉलवर बोलून आमच्यासोबत तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल किंवा येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवर हवी असेल किंवा पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस होऊस तर तुम्हाला पूर्ण प्रोसेसचे रूल काय आहेत, कोणती प्रोसेस कधी करायची ह्याची पूर्ण एक पर्सनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे. त्याचा एक 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटेल. तुम्ही पेमेंट करून व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकला की आम्ही येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला पर्सनली शेअर करू. कट ऑफ फीस किती राहील, समजा टोटल कॉलेज किती आहेत, गव्हर्नमेंटचे किती आहेत, सेमी गव्हर्नमेंटचे किती आहेत, तुम्ही काउन्सिलिंगमध्ये कसा भाग करणार, तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म कुठं फिल करायचा समजा, तर पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पर्सनली कॉल किंवा व्हॉट्सअपवर शेअर नक्की करू.